कसं आहे माहिती आहे का, आता लगनसराई सुरू झालेली आहे आणि या लगनसराईमध्ये अनेक लग्न लागत आहेत. धूमधडाक्यामध्ये लग्नसुद्धा पार पडत आहेत. ज्यांची लग्न मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत त्यांची आता 2026मध्ये तरी होतील अशी अपेक्षा घेऊन अनेक तरुण पुरुष या 2026मध्ये लग्नाची वाट पाहत आहेत. पण मात्र दुसरीकडं ह्या सगळ्या लगनसराईमध्ये काही धक्कादायक गोष्टीसुद्धा घडत आहेत. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये होणाऱ्या नवऱ्यांनी आणि होणाऱ्या नवरदेवांनी सगळ्यांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. कारण की वेगवेगळ्या घटना सध्या राज्यामध्ये घडत आहेत. अशाच पद्धतीची एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील एका तरुणीसोबत घडलेली आहे आणि त्या तरुणीचं लग्न छत्रपती संभाजीनगरमधल्या एका तरुणासोबत जमलं होतं आणि तो तरुणानं तिच्यासोबत साखरपुडासुद्धा केला होता. दोघा जणांचं सहमतीनं लग्न जमलं होतं. साखरपुडासुद्धा झाला होता आणि साखरपुडा झाल्यानंतर होणारा नवरदेव त्या नवरीला भेटायला गेला होता. कारण की नवरीच्या घरी कार्यक्रम होता. मग त्या कार्यक्रमामध्येच या नवरदेवाने त्या नवरीला सांगितलं, आपलं लगेचच लग्न होणार आहे ना, आता कशाला घाबरते, काय घाबरते, असं म्हणून त्या होणाऱ्या बायकोबरोबर लग्नाआधीच स्वागत केली होती. सगळं काही त्या तिच्यासोबत केलं होतं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे यवतमाळ जिल्ह्यातील लाहोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक तरुणी आहे. त्या तरुणीचं लग्न छत्रपती संभाजीनगरमधल्या एका तरुणासोबत जमलं होतं. म्हणजे सहमतीनं लग्न जमलं होतं. पोराला पोरगी पसंत होती, पोरीला पोरगं पसंत होतं, नवरीकडच्यांना नवरदेव पसंत होता, नवरदेवाकडच्यांना नवरीकडचं सगळं काही पसंत होतं आणि घरच्यांच्या मर्जीनं हे लग्न पार पडणार होतं. म्हणून त्या ठिकाणी दोघा जणांचा साखरपुडासुद्धा झाला होता. मग साखरपुडा एवढ्या धूमधडाक्यात थाटामाटात नवरीकडच्यांनी केला की या साखरपुड्यामध्येच 4 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम त्यांनी खर्च केली. आणि साखरपुड्यामध्येच ठरवलं की आम्ही काय करतो, नवरदेवाला खर्चासाठी किंवा हुंडा म्हणून 7 लाख रुपयाची सुद्धा रक्कम देतो. कारण की नवरदेवाकडची तशी मागणी होती की आम्ही हुंडा घेतल्याशिवाय असं करणार नाही, तसं करणार नाही, लग्न करण्यासाठी आम्हाला 7 लाख रुपयाची रक्कम द्यावी. मग नवरीकडचे म्हणे ठीक आहे 7 लाख रुपये देतो, पण मात्र एकदाच एवढे पैसे आम्ही तुम्हाला देणार नाहीत. कारण की तेवढे पैसे आमच्याकडे नाहीत. एकतर लग्न खर्च मोठ्या प्रमाणात होईल, साखरपुड्याला भरपूर खर्च झाला आहे, इतर खर्चसुद्धा आहे, म्हणून आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्यानं 7 लाख रुपये देऊ असं त्या नवरदेवाकडच्यांना सांगितलं. नवरदेव म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, काय नाही, आम्हाला मंजूर आहे असं म्हणून त्या ठिकाणी साखरपुडा पार पडला. मग साखरपुडा पार पडल्यानंतर काही दिवसानंतर ती जी होणारी नवरी आहे त्या नवरीच्या घरी एक पूजेचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला या नवरदेवाला बोलवलं होतं. मग नवरदेव नवरीच्या घरी पूजेसाठी कार्यक्रमाला गेला आणि त्या ठिकाणी जेव्हा नवरी एकटी होती, घरी तिच्या कोणी नव्हतं, या संधीचा फायदा त्या होणाऱ्या नवऱ्याने त्या नवरीचा घेतला आणि तिच्या रूममध्ये घुसून जबरदस्ती तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रकार केला. आता तिनं त्याला विरोध केला, पण हा तिला म्हणला असेल आपलं लग्न होणार आहे ना, लवकरच आता लग्न आहे, घरामध्ये कोणी नाही, संधी साधू असं म्हणून त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती सगळा प्रकार म्हणजे लग्नाआधीच सुहागरात साजरी केली. मग पहिल्यांदा हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या नवरीनं सुद्धा कोणाला सांगितलं नाही. तिला वाटलं ठीक आहे आता लग्न होणारच आहे, काही दिवसात लग्नच होणार आहे, मग कशाला कोणाला सांगायचं आणि कशाला बोबाटा करायचा, म्हणून ती सुद्धा शांत बसली. मग आता साखरपुडा झालाय म्हणून, लग्न फिक्सच झालंय म्हणून हे नवरदेव नवरी कुठंतरी फिरायला गेले. प्रवासामध्ये दोघं जण निघाले. मग या प्रवासादरम्यानसुद्धा त्या नवरदेवानं पुन्हा एकदा त्या नवरीसोबत लग्नाआधीच सगळं काही मनमोकळेपणानं केलं आणि सगळं काही मनमोकळेपणानं केल्यानंतर जेव्हा तो तिकडून इकडं वापस आला तेव्हा तो त्या नवरीला म्हणू लागला की मला काय करायचं आहे, आता 7 लाख रुपये आत्ताच्या आत्ताच पाहिजेत, म्हणजे लग्नाच्या आधीच 7 लाख रुपये पाहिजेत. जर 7 लाख रुपये दिले तरच आम्ही त्या ठिकाणी लग्न करू, नाहीतर मी लग्न करणार नाही. मग त्या नवरीच्या तर पायाखालची जमीनच सरकली.
म्हणे साखरपुडा होताना सगळ्या काही गोष्टी होताना हे तर म्हणले टप्प्याटप्प्याने द्या, आणि त्या तिच्यासोबत आता सगळं काही केलं म्हणजे याचं मन भरलं, म्हणून याचं मन परिवर्तन झालं. असं जेव्हा त्या तरुणीला वाटलं तेव्हा तिला समजलं की नक्कीच तिची फसवणूक झालेली आहे आणि त्या होणाऱ्या नवऱ्याचं तिच्यावरचं मन भरलेलं आहे. मग आता काय करावा काय नाही समजत नव्हतं, कारण की त्या नवरीनं त्याला अगोदरच अशा पद्धतीनं सगळं काही केलं होतं. तेव्हाच तिनं विरोध केला असता, लग्न झाल्यावर हे कर म्हणून सांगितलं असतं तर कदाचित हा प्रकार टाळला असता. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर लग्न जमलं होतं, साखरपुडा झाला होता, म्हणून कुठंतरी या नवरदेवानं तिच्यासोबत जबरदस्ती अशा पद्धतीनं केलं होतं. म्हणून आता काय करावा काय नाही, म्हणून त्या नवरीनं तिच्या घरच्यांनी तात्काळ जवळचं लाहोरा पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशन गाठून तो जो नवरा आहे त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनुसार सांगितलं की लग्नासाठी त्यांनी 7 लाख रुपये देणार होते आणि साखरपुड्यामध्ये 4 लाख रुपये खर्च केले होते. अशा पद्धतीनं तक्रारीत सविस्तर सांगितलेलं आहे. ही बातमी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळं सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि लगनसराईमध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला समजलं असेल. त्यामुळं तुम्हीसुद्धा सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर कुठं अशा पद्धतीनं घडत असेल तर त्यालासुद्धा सावध केलं पाहिजे. आता लग्न होणारच होतं पण झालं तर नाही ना, म्हणून लग्न झाल्यावरच सगळं काही करू, पुढच्या पुढं बघू असं थेटपणानं महिलांनी, मुलींनी आणि सगळ्यांनीच सांगितलं पाहिजे आणि नवरदेवानी कुठंतरी दम काढली पाहिजे. असंच एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं, जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही, कोणाचंही नुकसान होणार नाही. आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.